नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभरामध्ये अनेक देशी फार्मला आपण भेटी दिल्या, परंतु आजचा हा फार्म युनिक या अंगाने आहे. कारण आतापर्यंत तुम्ही असे फार्म पाहिले असेल की बेरोजगार तरुण असतील, अनेक शेतकरी असतील, ते इकडे येत आहेत आणि यशस्वी व्यवसाय करतात. परंतु आजचा हा फार्म स्नेहल जाधव, वय वर्ष 24 आणि पूर्ण बालपण त्यांचं मुंबईमध्ये गेलेलं आहे. म्हणजे अगदी त्यांचं लग्न झाल्यानंतर आपल्या संसारात आर्थिक हातभार म्हणून, खारीचा वाटा म्हणून त्यांना असं वाटलं की कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे. आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो, त्यांचे पती सैन्य दलात आहेत. त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि अगदी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून म्हणा किंवा घरातलं काम म्हणून म्हणा, त्यांनी 10 गावरान कोंबड्यापासून सुरुवात केली. आता एक वर्ष झालं, जवळपास तुम्ही आता पाहिलं तर या ठिकाणी 300 गावरान कोंबड्या आहेत. परंतु 6 महिन्याच्या अनुभवानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की अगदी खाद्य खर्चामध्ये बचत केली, खाद्य खर्चामध्ये कपात केली तर हे फार यशस्वी होऊ शकतं. त्या अनुषंगाने त्यांनी बाजारातील भाजीपाला खरेदी केला, तो कोंबड्यांना दिला, परंतु तो देखील वाया जात होता. त्यानंतर त्यांनी अशा प्रकारची एक छोटी मशीन आणली आणि या मशीनमध्ये अगदी काकडी, टोमॅटो, बटाटा, कांदा, जे काही भाजीपाला असेल तो त्या ठिकाणी ते टाकतात. टाकल्यानंतर अगदी असा बारीक लहान स्वरूपात चारा तयार होऊन खाली येतो. तो चारा अगदी सकाळी संध्याकाळी कोंबड्यांना दिला जातो. या माध्यमातून त्यांना प्रोटीन मिळतं किंवा पौष्टिक खाद्य असल्यामुळं कोंबड्यांचं वजन वाढ देखील मिळते आणि कोंबड्याचं आरोग्य देखील चांगलं राहतं. परंतु त्या जोडीला आणखी एक त्याने हायड्रोपोनिकचा सेटअप बसवला. तुम्ही जर माझ्या पाठीमागे आता पाहिला असेल तर अगदी 48 ट्रेचा हा हायड्रोपोनिकचा सेटअप आहे. आता हा हायड्रोपोनिकचा चाराचं एक विशेष वैशिष्ट्य आहे, अगदी हा विना मातीचा आणि कमी पाण्यामध्ये हा चारा तयार होतो. हा चारा तयार करण्यासाठी तुम्हाला 24 तास एका ट्रेमध्ये किंवा एका बकेटमध्ये मका भिजू टाकली जाते. ही भिजू टाकल्यानंतर मका 24 तासानंतर बाहेर काढली जाते, स्वच्छ धुवून घेतली जाते आणि एका गोणपाटामध्ये ती पॅक केली जाते. 24 तासानंतर त्या मकाला कोंब येतात किंवा अंकुर येतात. अंकुर आल्यानंतर अशा प्रकारची एका ट्रेमध्ये ती पसरवली जाते आणि 8 दिवसानंतर अशा प्रकारचा हा चारा तयार होऊन येतो. म्हणजे वेस्टेज भाजीपाला म्हणा किंवा नाशवंत भाजीपाला म्हणा आणि मक्याच्या स्वरूपातून तयार झालेला हायड्रोपोनिक चारा म्हणा, या दोन चाऱ्यामधून किंवा या कोंबो पॅक मधून अगदी 300 कोंबड्यांचं यशस्वी संगोपन आज स्नेहल ताई जाधव या ठिकाणी करत आहेत. महाराष्ट्रातील महिलांना माझं हेच सांगणं आहे की तुम्हाला देखील अशा प्रकारचा जर फार्म सुरू करायचा असेल तर तुम्ही 5 कोंबड्यापासून 10 कोंबड्यापासून सुरू करू शकतात. फक्त तुम्हाला खाद्य खर्चामध्ये बचत करता आली तर तुमचं कोंबडी फार्म नक्कीच यशस्वी होणार आहे. थांबूयात मित्रांनो इथे.